नमस्कार, मी अरुण बैकर. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. पनवेल मुंब्रा महामार्गावर पहाटे 5:30च्या सुमारास भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये सिलेंडरने भरलेला ट्रकला मागून आलेल्या ट्रेलर चालकाने जोरदार धडक दिली. त्यामुळे सिलेंडरने भरलेला ट्रक शेजारील नाल्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात नेमकी किती हानी झाली याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. घरगुती वादातून पत्नी आणि 2.5 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अय्याज शेख असं या मारेकऱ्याचं नाव आहे. या दोघांची घटस्फोटाची केस सुरू होती. अय्याजने रात्री उशिरा पत्नी राहत असलेल्या घरात खिडकीतून प्रवेश केला. कोणीच नाही याची खात्री करून त्याने पत्नी आणि मुलीवर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. नंतर त्याने भिंतीवर रक्ताने "मैं किसी को नहीं छोडूंगा, निकल जाओ ये घर छोड़ के" असा मेसेज लिहिला. 3 लाखांच्या खंडणीसाठी सिने स्टाईलने 10 वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या कल्पना चौहान आणि त्याचा साथीदार भाऊ सिकंदर चौहान या दोघांनाही वागळे इस्टेट आणि श्रीनगर पोलिसांच्या पथकांनी मोठ्या कौशल्याने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. त्यांच्या तावडीतून खंडणीतील 3 लाखांची रोकडसह या मुलाचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये कल्पनात हाच सूत्रधार असल्याचेही स्पष्ट झाले. बीडमध्ये शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटेंचं नाव कार्यक्रम पत्रिकेत टाकलं नसल्याने कार्यकर्त्याने दादागिरी करत डॉक्टरला मारहाण केली. राहुल आघाव असं मारहाण करणाऱ्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. डॉक्टर सोमनाथ पाखरे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर येणार होते. मात्र या उद्घाटनासाठीच्या पत्रिकेत डॉक्टर पाखरेंनी विनायक मेटेंचं नाव टाकलं नव्हतं. यामुळे संतप्त झालेल्या राहुल आघावने विनायक मेटेंचं नाव पत्रिकेत का नाही टाकलं याचा जाब पाखरेंना विचारत त्यांना बेदम मारहाण केली. लष्कराच्या 3 दलांना शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पुरवणाऱ्या देशभरातील 41 आणि राज्यातील 10 कारखान्यांमधील उत्पादन उद्या बुधवारपासून 3 दिवस बंद होणार आहे. शस्त्र निर्मितीचे काम खासगी कंपन्यांना देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी पहिल्यांदाच मोठ्या संपावर जात आहेत. त्यामध्ये देशभरातील 4 लाख आणि महाराष्ट्रातील 40,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश हनुमंते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे हनुमंते यांनी हा राजीनामा सुपूर्द केलाय. पक्षातील गटबाजीच्या राजकारणाचा फटका आपल्या कामाला तसेच पक्षाला बसत असल्याचे कारण देत हनुमंते यांनी राजीनामा दिला आहे असे बोलले जाते. अमेरिकेत राहणाऱ्या एका सायबर हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या दाव्यानंतर भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिलंय. या प्रकरणाचा वेगळा तपास केला जात असून कायदेशीर कारवाईचा विचार सुरू आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलंय. हॅकरच्या आरोपानंतर भारताच्या निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून आपली बाजू मांडली. जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या या अपप्रचाराकडे ईसीआयचं गांभीर्याने लक्ष आहे. निवडणुकीदरम्यान वापरले जाणारे ईव्हीएम पूर्णतः सुरक्षित आहेत असं या पत्रात म्हटलंय. नारायण राणे काँग्रेसमध्ये येणार असल्याची बोंब काँग्रेस नेतेच करतात असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय. त्यांनी याबाबत ट्विट केलंय. नारायण राणे ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेस नेतेच नारायण राणे भाजपमध्ये जात असल्याची बोंब करत होते. आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हीच आमची पुढील दिशा असेल असं नितेश राणे यांनी म्हटलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुणे शहरातील शिवसेना कार्यकर्त्याकडून ठाकरे यांचे भव्य भिंतीचित्र नारायण पेठेतील इमारतीच्या भिंतीवर साकारण्यात आले. या इमारतीवर 60 बाय 40 फुटी हे भिंतीचित्र उभारण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती येत्या बुधवारी असून त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी हे भिंतीचित्र उभारण्यात आले असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. चित्रकार निलेश खराडे यांनी हे चित्र 2 दिवसांमध्ये पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला त्या दिवसापासूनच अपघात की घात असा संशय होता. आजही तो कायम आहे असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मुंडे म्हणाले की सय्यद शुजा याने केलेला भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली असा खळबळजनक खुलासा ऐकून या संशयाला पुष्टी मिळते. मृत्यू प्रकरणाची किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ईव्हीएम हॅकिंगच्या संदर्भात मला पूर्ण माहिती आहे आणि ही हॅकिंग होऊ शकते आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा मृत्यू या ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे झालेला आहे आणि तो सत्य आहे हे जर ते म्हणत असतील तर याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीपासूनच अपघातानंतर आणि मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस त्याची भावना ही होती की हा अपघात नसून हा काहीतरी घात. जर हा घात असेल तर आता याची चौकशी या अगोदर सीबीआयने केली. सीबीआयने ती चौकशी गुंडाळली काही दिवसामध्ये आणि हा अपघातच आहे हे स्पष्ट केलं. पण आज ही पुन्हा नव्याने माहिती आहे आता सीबीआयच्या वर कोण तर आहे
आणि रॉने आता याबाबतचा आणि तो आंतरराष्ट्रीय अमेरिकेत बसून तो प्रेस कॉन्फरन्स घेतोय, तर रॉने याबाबत त्यालाही आणलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा चौकशी पुन्हा नव्याने केली पाहिजे की नेमका अपघात आहे का घात आहे आणि त्याचा आणि ईव्हीएम हॅकिंगच्या संदर्भात काय विषय आहे. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा.